नमस्कार मित्रांनो, मी मुंबईकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर आपण आलो आहोत श्री क्षेत्र मराडेपाडा तालुका भिवंडी, जिथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे। या मंदिराचा लोकार्पण सोहळा 14 मार्च 2025 रोजी संपन्न होत आहे। तरी आपण सर्वांनी या मंदिराची भेट घ्यावी ही नम्र विनंती। महाराष्ट्रात जी संत परंपरा लाभली त्याचे एक छायाचित्र इथे दाखवण्यात आले आहे। संत जनाबाई, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत ज्ञानेश्वर महाराज। चला पुढे या छायाचित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दाखवण्यात आला आहे। आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या शिकवणीने घडवलं, याचं एक छायाचित्र इथे दाखवण्यात आलं आहे। रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्याचे छायाचित्र आहे। माता तुळजाभवानी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार बहाल करण्यात आली होती, असं ऐतिहासिक पुरावे आहेत। संतांकडून कीर्तन श्रवण करताना छत्रपती शिवाजी महाराज, असं हे एक छायाचित्र येथे दाखवण्यात आलं आहे। आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तोरणा जिंकण्यास सांगितला, तेव्हाचं एक छायाचित्र आहे। छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सवंगड्यांसोबत चर्चा करतानाचे हे छायाचित्र आहे। नांगरणी महोत्सव
छत्रपती शिवाजी महाराज नांगरणी करताना. पुढे होता जीवा म्हणून वाचला शिवा हे छायाचित्र इथे दाखवण्यात आलं आहे. वीर जिवाजी महाला. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथला बाहेर काढला त्याचं छायाचित्र इथे दाखवण्यात आलं आहे. इथे एक नवीन संग्रहालय तयार करण्यात येत आहे. भारतीय नौदलाचा राजा, नौदलाचे जनक ज्यांना मानले जाते ते छत्रपती शिवाजी महाराज, द फादर ऑफ नेव्ही. पालखीची सवारी येथे दाखवण्यात आली आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी पूर्ण पावनखिंड लढवली 16 तासांपेक्षा अधिक वेळ. शाहिस्ता खानाची जेव्हा बोटे छाटण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून त्याचे छायाचित्र येथे दाखवण्यात आले आहे. युद्धाचे रणांगण कसे असते याचे एक छायाचित्र. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर सरसेनापती बहिर्जी नाईक यांचंही इथे एक छायाचित्र दाखवण्यात आलं आहे. महाराजांची जेव्हा आग्र्याहून सुटका करण्यात आली मिठाईच्या डब्यांमध्ये टाकून छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची याचं एक छायाचित्र. युद्धाची परिस्थिती कशी असते याचं एक छायाचित्र येथे दाखवण्यात आलं आहे. माझ्या मते हे आहेत तानाजी मालुसरे ज्यांची कोंढाणावर सैर करतानाचे छायाचित्र. आऊसाहेबांची जेव्हा सुवर्ण तुला करण्यात आली त्याचंही एक छायाचित्र येथे आहे. येथे सुद्धा एका संग्रहालयाचं काम चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज दरबार याचं एक छायाचित्र येथे दाखवण्यात आलं आहे. युद्धाची रणनीती आखतानाचे एक छायाचित्र येथे दाखवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची एक पूजा करतानाचे हे छायाचित्र येथे दाखवण्यात आलं आहे. वीर येसाजी कंक यांचं एक छायाचित्र येथे दाखवण्यात आले आहे. जे 80 किलोची तलवार स्वतःच्या हाताने गरागरा फिरवतात. हिरकणी देवीचंही छायाचित्र येथे दाखवण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेक सोहळा याचे एक छायाचित्र इथे दाखवण्यात आलं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं एक छायाचित्र इथे दाखवण्यात आलं आहे.
इथे एक नवीन संग्रहालयाचं काम चालू आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेल येत्या काही दिवसातच। हा झाला मंदिराच्या संपूर्ण आजूबाजूचा परिसर। तर मित्रांनो, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे मंदिर। छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील हे पहिलेच भव्य मंदिर असावे। छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे। गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिरांच्या शैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ 2500 चौरस फूट असून तटबंदी 5000 चौरस फूट इतकी आहे। हे मंदिर 4 एकर जमिनीवर विस्तारलेले आहे। येत्या 14 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण होणार आहे। शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेने संस्थापक अध्यक्ष व मुख्यतः विश्वस्त डॉक्टर राजू चौधरी यांच्या वतीने हे मंदिर उभारण्यात आले आहे। या मंदिराच्या माध्यमातून पर्यटन विकास होऊन भूमिपुत्रास रोजगार देखील प्राप्त होणार आहे। मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे। या सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने व काही खर्च लोकवर्गणीने करण्यात आला आहे। या सर्व मंदिराची रूपरेखा हबप डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची निर्मिती अभियंता व वास्तुविशारद विजयकुमार पाटील भिवंडी यांनी केली आहे। हे मंदिर हुबेहूब गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे। मंदिराभोवती तटबंदीसह बुरुज, महाद्वार आहे। तसेच मंदिर प्रवेशद्वार उंची 42 फूट असून एकूण 5 कलश, गाभाऱ्यावर 42 फूट सभामंडप, सभाभोवती 4 कोपऱ्यावर गोलाकार बुरुज, टेहळणी मार्ग हे सर्व प्रत्यक्ष दगडाच्या तोडी घडवून उभारण्यात आले आहे। तटबंदीच्या आत 36 विभाग असून त्यावर भव्य शिल्पे उभारण्यात आली आहे। या माध्यमातून इतिहास दर्शन घडविण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।